वेलकम बॅक टू विनय भटक्या। आपण आलेलो आहोत व्हिएतनाममध्ये, ते नितीशच्या वंडरलस्ट टूरतर्फे। मागच्या व्हिडिओत तुम्ही नितीशशी आपण मारलेल्या गप्पा या बघितल्या असतीलच, नसतील बघितल्या तर नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा। नितीशचं वंडरलस्ट टूर आणि तो कुठे कुठे टूर घेऊन जातो आणि व्हिएतनामची टूर तो कशी ऑर्गनाइज करतो याच्याबद्दलची थोडीफार माहिती दिलेली आहे। आजचा 9वा दिवस आहे व्हिएतनाम मध्ये। आज जाणार आहेत हनोईच्या साईट सीइंग करता। बरंच काही बघण्यासारखं आहे, पण तेवढा वेळ नसतो, आपल्याला नसतो। आणि वेदरसुद्धा थोडीशी खराबच आहे, पाऊस आहे बारीकसा, टेम्परेचर पण साधारण 12-13 डिग्री आहे, त्यामुळे थंडी आहे। तर आज आपण जाणार आहोत हनोईला हो ची मिन मौसोलियम बघायला। म्हणजेच हो ची मिन प्रेसिडेंट हो ची मिन साहेब यांची समाधी बघण्याकरता तिकडे म्युझियमसुद्धा आहे। नंतर वन पिलर पागोडा, फेमस वन पिलर पागोडा, फार प्राचीन पागोडा आहे। आणि तिथे आजूबाजूला असलेली बुद्धिस्ट टेम्पल ती पण बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये एवढंच आपण कव्हर करू, पण आपण नंतरसुद्धा संध्याकाळी एक दुसरा पागोडा बघण्याकरता जाणार आहोत आणि पपेट शो बघण्याकरता जाणार आहोत। तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत येईल। तर चला आपण आता जाऊया ब्रेकफास्ट करायला, आणि ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आपली रेग्युलर जी बस आहे ती येईल आणि मग आपल्याला घेऊन जाईल। ती आपण आलेलो आहे ब्रेकफास्ट घेण्याकरता। चांगल्यापैकी हा ब्रेकफास्ट आहे, पण जेव्हा आपण दानांग किंवा हो ची मिन सिटीमध्ये बघितलं हॉटेलमध्ये, त्याच्यापेक्षा थोडासा लहान असा हा ब्रेकफास्ट आहे। पण बरीच काही तुम्हाला खाण्याकरता इथे गोष्ट आहेत। नेहमीप्रमाणे साऊथ ईस्ट एशियाला जे काय ब्रेकफास्टमध्ये असतं त्याच प्रकारे इथेसुद्धा ब्रेकफास्टला दिलेले आहेत। फ्रूट्स आहेत, सलामी, चीज, नंतर निरनिराळ्या प्रकारचं व्हेजिटेबल सॅलड्स आहे, एग्ज आहे, नंतर तुम्हाला इथे डम्पलिंग्स मिळतील पोर्कची, किंवा कधी कधी चिकनची सुद्धा असतात, ज्यूस, असे बऱ्याच प्रकारचे स्टिकी राईस आहे। अशा बऱ्याच प्रकारच्या डिशेस इकडे आहेत। ते कॉन्टिनेंटल आणि व्हिएतनामीज हे बॉइल्ड व्हेजिटेबल्स आहे, चिप्स आहेत आणि सूपसुद्धा आहे। त्यामुळे सगळ्या लोकांना जे कव्हर होईल अशा प्रकारचा हा ब्रेकफास्ट दिलेला आहे। चांगल्यापैकी ब्रेकफास्ट आहे, तुम्ही एन्जॉय करू शकता ब्रेकफास्ट इकडे। चहा, कॉफी, ज्यूस, ब्रेड, बटर, ऑमलेट, तुम्हाला जर सकाळी चिकन किंवा बॉइल्ड व्हेजिटेबल्स खायचे असतील तर तीसुद्धा तुम्हाला इथे मिळतील। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालो ते साईट सीइंग करता। हे रस्त्यावर पण बघा, हनोईच्या रस्ते किती सुंदर रस्ते आहेत, आणि ह्या बिल्डिंगसुद्धा बघा किती छान बिल्डिंग्ज आहेत। असं वाटतं की आत्ताच रंगरंगोटी करून केलेल्या बिल्डिंग्ज आहेत। स्वच्छता तर अख्ख्या व्हिएतनाममध्ये सगळीकडेच चांगलं होतं। साधारण आमच्या हॉटेलपासून एक 30 मिनटाचं हे केल्यानंतर आम्ही पोचलो ते हो ची मिन मौसोलियम इथे। आमच्या गाईड गेला होता तिकीट काढण्याकरता, तो पण आम्ही सगळे बाहेर उभं होतो। हवा पण एकदम थंड मस्त पडली होती, 12-13 डिग्री टेम्परेचर होतं। त्यामुळे तुम्हाला दिसेल लोकांनी स्वेटर पण घातलेत। आता हा हो ची मिन मौसोलियम कुठे आहे तर बादिन स्क्वेअर म्हणून हनोईचा फेमस स्क्वेअर आहे, तिकडे आहे। आणि प्रेसिडेंट हो ची मिन साहेब जेव्हा त्यांचे एक्सपायर झाले तेव्हा त्यांचं जे बॉडी आहे ती ह्या इथे ठेवलेली आहे। हे मौसोलियम साधारण सप्टेंबर 2, 1973ला बांधण्यास सुरुवात झाली आणि ऑगस्ट 29, 1975ला कंप्लीट झाली। हो ची मिन साहेबांची इच्छा होती की त्यांच्या निधनानंतर त्यांना त्यांचे हे करून त्यांची ॲश सगळीकडे व्हिएतनाममध्ये हे करावी। Why is that? Because you had just come through an X-ray scanning, and the people who do this. हा आमचा गाईड जरा थोड्याशा
माहिती देतोय. But that not on free. The soldier guarding around here, they from the Vietnamese tree. Yeah, army guy. Yeah, also with the one who carry some book like this. The army guy. Yeah, but the one in dark color here, they're policemen. Okay. Yeah. So there are three forces in maintaining security for the place: secret agent, military guy, and policemen. Okay, but we are still open for everybody to come. To make sure you are secure. त्यांनी सगळी माहिती दिली आणि सांगितलं की हे जी साईट आहे ही बेसिकली अतिशय पवित्र साईट हनोईच्या लोकांकरता किंवा अख्ख्या व्हिएतनामच्या लोकांकरता ही एक पवित्र जागा म्हणून मानली जाते. या जागेवरून जे इन्फ्लुअन्स जो आला आहे तो लेनिन यांचं जी समाधी आहे मॉस्कोमध्ये त्याची प्रेरणा घेऊन व्हिएतनामीजच्या गव्हर्मेंटनी हे तयार केलेलं आहे आणि त्याचं जे निर्मिती आहे ती व्हिएतनामीज आर्किटेक्चरच्या ह्याच्याप्रमाणे केलेली आहे. ही साधारण केलेलं आहे ते ग्रे ग्रॅनाईट किंवा इंटिरियर जो त्याचं भिंत आहे ती पॉलिश ग्रे, ब्लॅक आणि रेड स्टोननी केलेली आहे. अतिशय आकर्षक अशी हे मुसोलियम बांधलेलं आहे. इथे जर तुम्ही यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मंडे आणि फ्रायडेला हे बंद असतं. ही समाधीचं आपलं दर्शन घ्यायचं असेल तर ते बंद असतं. बाकीच्या वेळी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंतच ते फक्त उघडं असतं. हे बघा, हे जे गार्ड दिसत आहेत हे गार्ड उभे आहेत. इथून आपल्याला आतमध्ये जायला लागतं. हे स्ट्रक्चर जे केलेले आहे 21.6 मीटर हाय आणि 41.2 मीटर्स वाईड आणि ह्याचं कन्स्ट्रक्शन जे केलेलं आहे म्हणजे किती अर्थक्वेक आला किंवा स्टॉर्म्स आली तरी त्याला विस्टँड होऊ शकेल असं हे स्ट्रक्चर बांधलेलं आहे. आतमध्ये सगळीकडे मार्बल कॉलम्स आहेत. लॉबी पण विथ रेड आणि पिंक मार्बलनी बनवलेली आहे आणि होचिमिन साहेबांची बॉडी एक ग्लास केसमध्ये अशी ठेवून दिलेली आहे. आतमध्ये फोटोग्राफी बिलकुल अलाउड नाही आहे. आम्ही साधारण आम्ही गेलो होतो ते मंडेला गेलो होतो त्याच्यामुळे आम्हाला काही त्यांचं दर्शन घेता आलं नाही कारण मंडेला सोमवारी सुट्टी बंद असतं. पण बाहेरनं आम्ही जेव्हा इथे फिरलो बायदिन स्क्वेअर म्हणतात हा जो मोठाच्या मोठा स्क्वेअर दिलेला आहे आणि हे त्यांचं ही बिल्डिंग किती ॲट्रॅक्टिव्ह अशी ही बिल्डिंग आहे. बरेचसे व्हिएतनामीज लोक इथे येतात आणि त्यांना हे एक प्रेरणास्थान आहे. हा जो दिसते हे बायदिन स्क्वेअर आहे आणि ह्या स्क्वेअरमध्ये साधारण 20,000 लोक तर ॲकोमोडेट होऊ शकतात. त्याच्याच मागच्या साईडला तुम्हाला ग्रीनरी दिसते आणि ते पलीकडे दिसते ते व्हिएतनामीज पार्लमेंट आहे. ही जी ग्रीनरीसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे मेंटेन केलेली आहे. 210 ग्रास स्क्वेअर अशा स्क्वेअरमध्ये ही ग्रीनरी मेंटेन झालेली आहे. सराउंडिंग लँडस्केप जो इथूनचा आहे तो जो 250 निरनिराळ्या प्रकारची प्लांट्स अशी प्लांट केलेली आहेत. तुम्हाला ती दिसेल सगळी ग्रीनरी आणि व्हिजिटर्स जेव्हा इथे येतात आतमध्ये तेव्हा त्यांना फॉर्मल ड्रेसच घालायला लागतो. जसं सांगितलं ओपन असतं फक्त एक्सेप्ट मंडे आणि फ्रायडे. त्या दिवशी हे जागा ही बंद असते आणि व्हिएतनामीज लोकांकरता हे अतिशय पवित्र स्थान म्हणून मानण्यात येतं. बहुतेक सगळेच व्हिएतनामी इथे येऊन होचिमिन साहेबांचं दर्शन घेतात. इथे जे चाललेलं आहे आमचे पिंटू साहेब जरा व्हिएतनामची हिस्ट्री काय आहे, लिबरेशन कसं झालं साऊथ नॉर्थ
त्याची वॉर अमेरिकाबरोबर कशी झाली, व्हिएतनाम कसे लढले, ह्याच्याबद्दल थोडंसं ज्ञान आम्हा लोकांना देत होता. मागे बघता ते तुम्ही किती छान असं सिनिक असा व्ह्यू आहे. तिथून आम्ही हे केल्यानंतर आम्ही निघालो ते 1 पिलर पागोडा बघण्याकरता. या प्रिमायसेसच्या इथे हा 1 पिलर प्राचीन पागोडा आहे. हे बघा, इथे ग्रीनरी बघा, किती प्रकारची प्लांट्स इथे लावलेली आहेत. इथे हो ची मिन साहेबांचं घरसुद्धा आहे. ते काय आम्ही बघितलं नाही, पण तुम्ही जर येणार असाल तर नक्की ते सुद्धा बघा. किती छान गार्डन मेंटेन केलेली आहेत आणि सतत तिथे कोण ना कोणतरी पहारा देत असतो. हो ची मिन साहेबांच्या बॉडीच्या इथे सुद्धा 24/7 पहारा असतो. आता आम्ही आलेलो आहे ते 1 पिलर पागोडा. ही बोन्साईची झाडं आहेत आणि ह्याला पण काय फ्रूट्स लागलेली आहेत. काय छान असा हा एरिया आहे. हा समोर दिसतो आहे हा 1 पिलर पागोडा. 1009 साली हा बांधण्यात आला आणि जवळजवळ 1000 वर्ष झाली या पागोड्याला. ह्याच्यामध्ये बरीचशी रिनोव्हेशनसुद्धा होऊन गेली एवढ्या 1000 वर्षात. आणि ओरिजिनल पागोड्याचं आता रूप तर थोडंसं निराळ झालेलं आहे. पण आजूबाजूला जी गार्डन केलेली आहेत, बोन्साई झाडं तुम्हाला सगळीकडे दिसतील. फॉरेन टुरिस्टच्या बरोबर लोकल टुरिस्टसुद्धा भरपूर तुम्हाला बघायला मिळतील. हे जे वरती पायऱ्या दिसत आहेत त्या 13 पायऱ्या आहेत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये 13 अशुभ मानला जातो, पण इथे 13 आकडा हा शुभ मानला जातो. वरतून तुम्ही पागोड्यावरती गेल्यानंतर तिथून बघा, हा काय छान असा सिनरी दिसते ही. आणि सगळीकडे स्वच्छता आता अप्रतिम अशी मेंटेन केलेली स्वच्छता आहे. खरंच व्हिएतनाम अतिशय सुंदर ठेवलेलं आहे आणि प्रत्येक जी टुरिस्ट प्लेस आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. हे पण ट्रॅडिशनल आर्किटेक्चर असलेला हा पागोडा आहे. काय छान आहे बघा. इथे झाडं पण बघा किती सुंदर आहेत, ग्रीनरी किती सुंदर आहे. आणि वरती जे कौलारू घर आहे ते पण बघा किती आहे. बघा काय छान असं ही पान क्वान आन. आपण हे सुद्धा त्यांच्या मोठ्या पागोड्यामध्ये गेलो होतो, तिकडे सुद्धा हीच टाईपची मूर्ती आपण बघितली होती. सगळी गोल्ड प्लेटेड आहे आणि व्यवस्थित असं अरेंजमेंट्स करून ठेवलेली आहे. हे दिसते हे 1 पागोड्याच्या बाजूचं तळ आहे आणि इथे कमळाची फुलं इथे येतात. हे पागोडासुद्धा एक कमळाचं फूलसारखंच आपल्याला दिसतं. तुम्ही जर एक चक्कर मारली त्या पागोड्याला तर तुम्हाला त्या पागोड्याचं आर्किटेक्चर कशी सुंदर केलेलं आहे हे आपल्याला लगेच उठून दिसतं. हा कॉम्प्लेक्स पण अतिशय सुंदर ठेवलेला आहे. मागे झाडं पण बघा किती छान झाडं आहेत. त्यामुळे एक सिनिक स्पॉट बरोबरच हा प्राचीन पागोडा बघण्याकरता सुद्धा बरीचशी फॉरेन टुरिस्ट आणि लोकल टुरिस्टसुद्धा इकडे येतात. हे तळं जे आहे या तळ्यामध्ये सुद्धा बरीचशी कमळाची फुलं जेव्हा सीझन असतो तेव्हा हे तळं कमळाच्या फुलांनी कंप्लीट भरून जातं. बघा काय छान दिसतोय असा हा पागोडा. तुम्ही जेव्हा एक कंप्लीट राऊंड मारता त्याच्याच बाजूला एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. छान असं हे बुद्धिस्ट टेम्पल आहे. त्या टेम्पलमध्ये सुद्धा आम्ही गेलो. तिथूनचा सुद्धा इंटिरियर बघा, काय सगळं गोल्ड प्लेटेड इंटिरियर आहे. आणि प्रत्येक तिथे देवळात निरनिराळ्या प्रकारचे आपण जसं नैवेद्य म्हणतो त्या प्रकारचे नैवेद्य, फ्रूट्स किंवा अजून काही ऑफरिंग्स गॉडला जे करतो त्या प्रकारचे इथे दिलेलं आहे. हे एक बुद्धिस्ट टेम्पल आहे. अगदी त्याच प्रिमायसेसमध्ये 1 पिलर पागोडा जो आपण आत्ता बघितला त्याच्याच जवळ हे टेम्पल आहे. अतिशय सुरेख असं हे टेम्पल आहे. त्यामुळे तुम्ही जर त्याच तिथे जाणार असाल
तर नक्कीच जा. म्युझियमसुद्धा या इथे आहे, पण आम्हाला म्युझियम काय बघता आलं नाही, कारण म्युझियम मंडे आणि फ्रायडेला बंद असतं. पण म्युझियम 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उघडं असतं. तर तुम्ही हनोईला जर इथे येणार असाल तर तुमची ट्रिप मंडे आणि फ्रायडे सोडूनच अरेंज करा. हे बघा काय छान असं हे पागोडा आहे हा. अतिशय सुंदर डेकोरेशन केलेलं दिसतंय. आता ह्याची हिस्ट्री तर काय मला जास्त माहीत नाही, पण तुम्ही जर हिस्ट्री जर वाचून गेलात तर त्याचा इम्पॉर्टन्स तुम्हाला अजून जास्त कळू शकेल. पण ओव्हरऑल जे प्रेझेंटेशन आहे, किती सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे. बघा किती छान डेकोरेशन आहे ह्यांचं. स्वच्छता नेहमीच सांगत आलो आहे, सगळ्या व्हिएतनाममध्ये स्वच्छता फार सुंदर होती आणि सर्व पागोडेसुद्धा आत्तापर्यंत जे आम्ही बघितले ते सुद्धा फार सुंदर होते. तर असा होता आमचा आजचा हा पहिला पार्ट. दुपारपर्यंत आम्ही नंतर जेवून मग दुसऱ्या पागोड्याला गेलो होतो. पपेट शो बघणार आहे, पण त्याचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओ बघू. ह्या व्हिडिओमध्ये हेच दाखवण्यात आलेलं आहे. बायडिंग स्क्वेअर एक फेमस स्क्वेअर आहे आणि त्याच्याच आजूबाजूला ही असलेली ही बुद्ध मंदिरं आहेत. ही नक्कीच बघण्यासारखी आहेत. तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्कीच वेळ काढून हे बघा. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मंडे आणि फ्रायडे सोडूनच इथे व्हिजिट करा. तुम्हाला हो ची मिन साहेबांची जर दर्शन घ्यायचं असेल तर 8 ते 11च्या सुमारासच यायला लागतं. प्रचंड मोठी अशी लाईन असते आणि हो ची मिन म्युझियमसुद्धा अतिशय बघण्यासारखा आहे. तुमच्या लोकांनी सांगितलं तर तो सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उघडा असतो. तर त्याच प्रकारे तुम्ही तुमचं टूर अरेंज करा. आणि नंतर मग हा 1 पिलर पागोडा आणि आजूबाजूची जी बुद्धिस्ट टेम्पल आहेत ही सुद्धा बघा. अतिशय सुरेख असं हे हनोईचं आमचं साईटसीइंग झालं. हनोईला बरंच काही बघण्यासारखं आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघूया दुसरी हनोईची साईटसीइंग जे काय आपण करणार आहोत त्याच्याकरता आपण तिकडे जाऊया. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ हनोईचं राहिलेलं साईटसीइंग. तोपर्यंत बाय बाय अँड टेक